हर हर महादेव मित्रांनो, तुम्ही गोकर्णाचा व्हिडिओ बघितला असेल, जर नसेल बघितला तर तो जाऊन नक्की बघा। आता आम्ही गोकर्णानंतर आम्ही निघालो मुर्डेश्वरला, तर चला जाऊया मुर्डेश्वरला। बघू शकता आता आम्ही मुर्डेश्वरला आलेलो आहे। खूप सुंदर नजारा, ठीक आहे। हे बघा, हा मुर्डेश्वर महादेवाची मूर्ती, हा मंदिर, याच्या वर जाणार आहेत आता आणि तिथून मूर्ती कशी दिसते ते बघू। बघू शकता आम्ही लिफ्टने आलेलो आहे, तर आणखी वरती जायचं आहे। बघू शकता कसं आहे, बघू शकता किती सुंदर व्ह्यू दिसतो। गुजरातला म्हणजे सुंदर व्ह्यू आहे। या साईडने तुम्ही बघू शकता मुर्डेश्वर शहराचा व्ह्यू। आम्ही इथं आलो आहे मुर्डेश्वर, पण इथे मला तर वाटतं पेंटिंगचं काम चालू आहे, म्हणून चला आपण आज जाऊन बघूया। तुम्ही बघू शकता मुर्डेश्वरच्या मूर्तीच्या खाली गुफा बनवली आहे, याच्यात ते असं काम केलेलं आहे। खूप सुंदर काम, कालिका माता। याचा इतिहास असा आहे का महादेवाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने स्वतःची मान कापून महादेवाला दान दिली। त्यावेळेस महादेवाने प्रसन्न होऊन आत्मलिंग रावणाकडे दिले, हा असा इतिहास आहे। इथे नारद मुनी येतात गणपतीकडे का रावणाला आत्मलिंग मिळलेला आहे, तो श्रीलंकेपर्यंत नाही पोचला पाहिजे, लंकेपर्यंत। त्यासाठी मग गणपती देव इथे ग्वाल्याचा रूप घेतात, हा गणपती बाप्पाचा ग्वाल्याचा रूप। आणि नंतर ही ती स्टोरी गोकर्णाला रावणाला 3 वेळा आवाज देईन असं सांगितलं असतं। गणपती बाप्पाने 3 वेळा आवाज देता रावण ना आल्यानंतर तो सांगतो का थांब थांब, पण गणपती बाप्पा काही थांबत नाही, कारण गणपती बाप्पाला हा लिंग इथेच स्थापन करायचा होता आणि हा गोकर्णाला लिंग स्थापन होतं। रागात रावणाने गणपती बाप्पाच्या माथ्यावर फटका मारला होता, आत्मलिंगाला उचलण्याचा प्रयत्न करतो। ते बघू शकता, हे बघू शकता, हे गोकर्णाला जी रावणाने पिंड दिली ती उचलण्याचा प्रयत्न केला होता, पण रावण बलशाली असल्याने शिवलिंगाला गायीच्या कानासारखा आकार आला, म्हणून ते ठिकाण गोकर्ण म्हणून प्रसिद्ध झाले। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि याच्यानंतर जाऊ आपण उडुपीला, तर पुढची व्हिडिओ नक्की बघा।